हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. सकाळची सुरुवात झाली आणि त्यात माझे चपात्या पण झाल्या. पसारा आवरायचा आहे. जस्ट चपात्या झाल्या, म्हटलं 2 मिनटं ब्लॉग करूया. सकाळी यांना टिफिन दिला आणि त्यानंतर मग चहा काही मी बनवलं नव्हता आज, कारण ते जास्त चहा पित नाहीत. मग सकाळी चपाती भाजीचाच नाश्ता करतात. मग आज भुर्जी चपाती होती. आज फ्रायडे असल्यामुळे भुर्जी नेतात. मग त्यांनी ते भुर्जी चपाती खाल्ली, त्यामुळे मी चहा बनवला नव्हता. आता मला चहा प्यायची तलब झाली होती, पण आधी तर मला पीठ पण देत होतं. म्हटलं आज पटकन पहिला चपाती करून टाकूया आणि नंतर चहा पिऊया, कारण चहा पीत बसलं ना मग थोडासा लेझीनेस येतो आणि मग अजून थोडंसं चहा पी जरा टंगळ मंगळ करत करत उशीर होऊन जातो चपातीला. म्हटलं चपाती करून टाकूया आज. आणि आता मी चहा बनवणार. आणि तुम्हाला सांगते, काल मी काहीतरी हे केले, काहीतरी काढले मी. वन इथं ठेवते. तर आधी दाखवते मी काय काढलं. हा एक टिफिन काढला आहे आणि हा एक टिफिन. हा टिफिन म्हणजे हा मसाल्याचा आहे. दाखवते खोलून. 7 वाट्या आहेत आणि इकडे 2 चमचे आहेत आणि हलवू नये ह्यासाठी प्लेट आहे, कॅप. आणि हा एक टिफिन आहे, तो असाच आहे. ह्याच्यामध्ये आपण काही ठेवू शकतो, चपाती वगैरे. तर मी चपाती ठेवायलाच काढलं आहे. तर हे जरा स्पेशल भांडी आहेत. गेलं माझं. हे जरा स्पेशल भांडी आहेत आणि स्पेशल भांडी मी का म्हणते, कारण ही भांडी आहेत माझ्या संसार सेटमधली. आणि लग्न झाल्यानंतर काढली होती भांडी, जे लागतात तेवढेच काढले होते, सगळे नव्हते काढले. मग बाकीचे सगळे बेडमध्ये ठेवले होते, काही कपाटात ठेवले ते वरती, आणि सगळेच नव्हते काढले. मग जे होते तेच वापरत होतो आम्ही, आणि जे लागणार होते तेवढेच काढले. मग आता मला असंच मी एक दिवशी वरती एक भांडं ठेवायला गेले आणि तिथं मला हे टिफिन दिसले, हे दोन. आणि बघूया तरी काढून कसले. आणि त्याच्यावर तारीख बघितली तर माझ्या लग्नाची तारीख, पप्पांचं नाव. तर म्हटलं असं आपल्याला कसं एक मुलगी म्हटली की आपल्याला असं हे होतं ना, म्हणजे वेगळीच फिलिंग असते ना आपल्या संसार सेटमधली भांड्याची. मग मला चपातीसाठी टिफिन पाहिजे होता. मला प्लास्टिकचा जास्त आवडत नाही, म्हणजे आतून स्टील असते तरी पण मला प्लास्टिकचा एवढा आवडत नाही. तर हा स्टीलचा टिफिन मी चपातीसाठीच काढला आहे. आणि मसाल्याचा टिफिन आहे ऑलरेडी, पण म्हटलं आता नवीन जरा यूज करूया. तर हा असा मसाल्याचा आहे. तर ह्यामध्ये मी भरताना पण तुम्हाला दाखवते. तर आता चपाती झाली, म्हटलं आत्ता एकदम अचानक माझ्या लक्षात आलं, म्हटलं टिफिन दाखवूया तुम्हाला. तर हे माझ्या संसार सेटमध्ये अशी बरीचशी भांडी अजून काढलीच नाही आहे, ती वरतीच आहेत. पण लागेल तसं काढेल मी. आता जेवढं लागणार, जे लागणार होतं ते आधी काढलं होतं. त्यानंतर मग इथे पण भरपूर भांडी आहेत, त्यामुळे मग उगाच जास्त भांडी असली की पसारा होतो, तेवढी भांडी निघत जातात घासायला पण. त्यामुळे मी तेवढंच लिमिटेड काढते. आता ह्याची गरज होती मला, या 2 टिफिनची. अजून वरती आहे भरपूर भांडी, त्यातनं पण बघेल मी काय मला चांगलं वाटते अजून लगेच आत्ता यूजसारखं, तर ते पण काढेल आणि तुम्हाला दाखवेलच मी. तर एक वेगळीच फिलिंग असते. असं वाटतं की आपल्या आईवडिलांचं प्रेम आहे भांड्यांमध्ये, असं वाटतं ना. म्हणजे शेवटी त्यांनी असं कर्ज काढून लग्न केलेलं असतं मुलीचं, आणि त्यामुळे त्यांचं ह्यामध्ये प्रत्येक, म्हणजे टिफिन असो, नाही तर वाटी चमचा असो, नाही तर आणि काय असो, प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपल्याला आईवडिलांचं प्रेम जाणवतं. कारण ते वेगळीच फिलिंग असते की नाही, ती मुलगीच समजू शकते. तर आता मी चपाती थंड झाली की ह्यामध्ये भरते. अजून थंड व्हायची, आत्ताच जस्ट बनवले. मी पण असे बोलते, एवढा घाम यायला लागला बघा, किती गरमी आहे ना. असं वाटतं कधी एकदा पावसाळा सुरू होईल, मला असं झालं. चला आता मी फटाफट पसारा आवडते, चहा बनवते, चहा पिते आणि नंतर भेटते.